ते काम जे आहे ते काम आज आपण वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज माझ्या भगिनी आहेत ज्योती अमोल पाटील आणि माझे बंधू सहकारी सन्माननीय हेमंतजी आनंदराव मुळीक या दोघांच्याही प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल रात्री अभिजितजींनी मला सांगितलं आणि मला येणं अगत्याचं वाटलं, कारण का मी बघतोय ज्योतिताईंचं आमच्या दुसऱ्या भगिनी आमच्या वर्षाताई कोळेकर या तिघांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. मला खरं कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं. इथं कुंदाताईंचं सुद्धा आपल्या पक्षीय व्यवस्थेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या आल्या त्या सोन्याच्या पावल्यानेच आलेल्या आहेत असं आणि चांगले शुभसंकेत यायला लागलेले आहेत. यवतराव जर समजा तुमचे सुद्धा प्रयत्न काही जे करता येते जर प्रयत्न यशस्वी झाले अमोलदादा आणि त्यांचे सगळ्यांचे, तर खूप चांगला बदल तुम्हाला वाटेगाव आणि वाटेगावच्या परिसरामध्ये सुद्धा बघायला थोडे दिवसात मिळणार आहे. बंधूंनो भगिनींनो, मला या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं की आपला पक्ष असा आहे की तो पक्ष कृतीतून समाजाच्या विकासाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करतो. साधं तुम्ही उदाहरण बघा, आजपर्यंत आपल्याकडं थेट शेतकरी सन्मानच्या माध्यमातून निधीचा कोष कधी गेलाय का हो? 9.5 कोट शेतकऱ्यांना 3.5 लाख कोटी रुपये आजपर्यंत वितरित झालेले आहेत. ते फक्त मोदी साहेबांच्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा नमो सन्मान योजना आयोजित राबवलेली आहे. त्यामार्फत सुद्धा तशाच पद्धतीने निधीचा कोष जो आहे तो आता आपल्या सगळ्यांना वितरित व्हायला लागला. महाराष्ट्र सरकारचं तर खऱ्या अर्थानं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण का लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून आज लाडक्या बहिणींना जे 1,500 रुपये मिळत आहेत त्या 1,500 वरती त्या बहिणींना 1.5 लाखापर्यंतचं कर्ज देण्याच्या संदर्भातलं नियोजन उद्याच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून आदेशा रूपानं येणार आहे. त्याचा फायदा काय होणार आहे? तर तुम्हाला समजा छोटे छोटे उद्योग चालू करायचे असतील, वेगवेगळ्या योजना चालू करायच्या असतील, तर त्या लाडक्या बहिणीच्या पैशाच्या असणाऱ्या उपलब्धतेनुसार तुम्हाला कर्ज मिळणार आणि त्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही अधिक विकास साधू शकणार आहे. अनेक विषय आहेत की ज्या विषयांच्या संदर्भात बोलणं इथं औचित्याचं आहे. आज या गावामध्ये सुद्धा मला वाटते अनेक विकासात्मक कामं, मला वाटतं आपलं इथलं जे खालचं बनातलं मंदिर आहे, विरोबाचं मंदिर आहे, त्या विरोबाच्या मंदिराला सुद्धा सदाभाऊ खोत साहेबांनी आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी माझा सुद्धा फंड तुम्हाला तिथे त्या निमित्तानं कामी आला. शिववाडकर पानंदीला आपण निधी देण्याच्या संदर्भातलं नियोजन केलं. काका ठोंबरेच्या घरापासून ते अगदी चव्हाण वस्तीपर्यंतचा असणारी जी पालखी आहे त्या पानंदीला आपण निधी देण्याच्या संदर्भातलं नियोजन केलं. थोडे दिवसातच मला वाटतं आपलं जे वाटेगाव कारखान्याकडचं असणारं रस्ता आहे खोरी विभाग, दीपक जाधव आज इथं नाही आहे, त्याचे दीपक असतील, आमचे मोरे साहेब आहेत, त्यांची सातत्यानं मागणी आहे की बाबा तो आम्हाला तेवढा टार रोड करून द्या. तो सुखदेव 100% तो करण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण करणार आहोत. या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भातली खूप मोठ्या पद्धतीनं मागणी होती, जागा मिळत नव्हती. ती जागासुद्धा वर्ग करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मागं लागून संजय शिरसाट साहेबांना इथं बोलवून संजय शिरसाट साहेबांना ती जागा दाखवून ती जागा वर्ग करण्याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय संजय शिरसाट साहेब आणि ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ मोरे साहेबांच्या माध्यमातून आपण केलेला आहे. थोडेच दिवसात चांगलं भव्यदिव्य अशा पद्धतीचं अण्णाभाऊ साठे साहेबांचं स्मारक या असणाऱ्या आपल्या गावामध्ये आपण निर्माण करणार आहोत. अनेक विकासात्मक कामं ह्या पुढच्या काळामध्ये होणार आहेत. सदाभाऊ खोत साहेबांचं विशेष लक्ष आहे. सम्राट बाबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा कोष इथं द्यायच्या संदर्भातलं नियोजन केलेलं आहे. मी स्वतः माझं आणि वाटेगावचं नातं हे वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे कैलासवासी शिवाजी देशमुख साहेबांचं तसं बघितलं तर एक अत्यंत हृदयातलं गाव म्हणून वाटेगावकडे सातत्यानं साहेब बघायचे. इथं त्या काळामध्ये आता आमचे सुरेश मामा इथं आहेत, ग्रामसेवक अण्णासाहेब, त्या काळामध्ये गणपतपंच असतील किंवा त्यांचे असणारे सर्व सहकारी असतील ती मुंबईलाच असायची. साहेब आता त्यावेळेस आता मला वाटतं जयवंत नांगरे साहेबांचे पिताश्री असतील, संभाजीराव लोखरे साहेब असतील किंवा माझ्या माहितीप्रमाणे आपले जाधव पैलवान असतील, ही सगळी मंडळी ज्यावेळेस आली होती आणि त्यांनी मागणी केली होती की आम्हाला तुम्ही आखाडा बांधून द्या. 25 लाख रुपये साहेबांनी त्या आखाड्याला त्यावेळेस दिले होते आणि त्या माध्यमातून तुमच्या असणाऱ्या गावाचा केलेला होता आणि त्यावर थांबले नाही तर त्यांना सांगितलं होतं त्या संयोजकांना ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस व्यक्तिगत मदत तुमच्या ह्या कुस्तीच्या कार्यक्रमासाठी मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुम्हाला करत राहणार. अशा पद्धतीचे अनेक विषय आपण घेतलेले आहेत.
एक अभिजितनं मधल्या काळामध्ये सांगितलं की कैलासवासी देशमुख साहेबांच्या नावाची इथं आखाड्याच्या बाजूला व्यायामशाळा व्हावी. ती व्यायामशाळा सुद्धा या एप्रिल महिन्यामध्ये धरण्याच्या संदर्भातलं आपलं नियोजन आहे. अनेक चांगली कामं आपण ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या गावामध्ये करणार आहोत, तुमच्या परिसरामध्ये करणार आहोत. फक्त ही जिल्हा परिषदेची निवडणूक आपण जिंकणं गरजेचं आहे, कारण का जिल्हा परिषदेवरती जर आपला झेंडा असेल. आज मला सांगा विरोधकांची अवस्था काय, तोळामासा आहे. वास्तविक पाहता देशामध्ये सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे, राज्यामध्ये सत्ता ही भारतीय जनता पक्ष महायुतीची आहे. मग जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष महायुतीची जर सत्ता आपण आणली तर थेट पैसा देशातला आणि राज्यातला हा जिल्ह्यामध्ये येईल आणि जिल्ह्यातलं तुमच्या सदस्याच्या मार्फत तुमच्या गावापर्यंत येऊ शकेल. अत्यंत नियोजनपूर्वक अशा पद्धतीचा विकास आपण करू शकू. आणि आमदार तुमचा आहे, विधान परिषद तुमची आहे, पालकमंत्री तुमचे आहेत. मग सदस्य जर आपले असले तर तुम्हाला निधी आणण्यामध्ये कुठेही अडथळा येणार नाही. त्यासाठी माझं तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे, देवाभाऊंचे हात बळकट करा, सदाभाऊंचे हात बळकट करा. त्याचबरोबर सम्राट बाबांना या निमित्तानं आपण सहकार्य करा. आणि या असणाऱ्या आमच्या उमेदवार आदरणीय ज्योतिताई कोळेकरताई आणि आमचे बंधू सन्माननीय हेमंतजी यांना आपण साथ द्या. कमळ हे चिन्ह आहे, त्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि येत्या 5 तारखेला आपण एक इतिहास या जिल्हा परिषद वाटेगावमध्ये करा. अशा पद्धतीचं आव्हान मी तर या निमित्तानं करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.